नाही. कुठलाही राजकारणी आपल्या जनतेला रस्त्यावर आणून त्याचं राजकारण भांडवल करू इच्छित नाही आणि करणारही नाही. आपल्या शहरात असे नेते नाही. आता ही प्रशासनाची चूक आहे. 100% प्रशासनाने तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांनी झोपेत किंवा जागेवर बसून केलेलं आहे. त्यांनी जनतेचा विचार नाही केला. त्यांनी फक्त क्रायटेरिया 20 वर्ष नंतरची परिस्थिती लोकसंख्येला अनुकूल गरज असणारी आरक्षण टाकली, पण ती कुठं टाकायची काय ह्याच्या संदर्भात विचारच नाही. मोकळी जागा दिसली टाकली, घर दिसली टाकलं आरक्षण, असं केलेलं. त्यामुळे त्याच्यामध्ये राजकारणाचा कुणाचा हात आहे असं आम्हाला तर वाटत नाही. प्रशासनाची चूक येते. आता प्रशासनातली काही लोक नाही, ते राज्य सरकारने नेमलेली लोक होती, एजन्सीची लोक होती, त्यांनी त्याचं सर्वेक्षण केलं. ते गुजरातचे लोक होते. हा, गुजरातचे लोक होते. आता त्यांना इथलं काहीच माहिती नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांना जेवढे दिले होते तेवढे आरक्षण टाकले. आता महापालिकेच्या नगररचना विभागाचं त्यात काम आहे. त्यांनी त्यामध्ये ज्या भागामध्ये त्यांना संपूर्ण शहराचा अभ्यास आहे, त्यांनी शहरातल्या प्रत्येक भागातल्या नागरिकांचा अभ्यास करून जाता. आता थेरगावचा आपण विषय घेतो. थेरगावमध्ये ही आरक्षण ताब्यात मिळणारच नाही ना, की हलवा दुसरीकडे टाका, त्या लोकांना मोकळं करा, इतर हे करा, किंवा जी ताब्यात घेण्यासारखी त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केला? तुम्ही द्या त्यांना मोबदला त्यांना ताब्यात घ्या. तसंही काही पावलं टाकत नाही. नुसतं टाकून ठेवायचं आणि 20-20 वर्ष शेतकऱ्यांना लटकून ठेवायचं. मग शेतकरी काय करतात? ज्याला गरज पडती तो गुंठा अर्धा गुंठा विकतो आणि आपली उपजीविका भागवतो. काय करतात? तो बांधू डेव्हलप करू शकत नाही, बांधू करू शकत नाही. मग तो अशा पद्धतीने करतो आणि नंतर मग असं अनधिकृत हे होतं. परत प्रशासन त्याच्यावरती अनधिकृतच्या पद्धतीने